नमस्कार. स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. एक चिंतेची बातमी आली आहे आणि ती म्हणजे पाकिस्तानमधनं नव्हे तर बांगलादेशमधनं. पाकिस्तानचाच लहान भाऊ बांगलादेश एक 1971 मध्ये इंदिरा गांधींनी युद्ध करून पाकिस्तानचे 2 तुकडे केले. तसं पाहिलं तर आपण बांगलादेशला जन्म देणारे जन्मदाता. पण आता हे कलियुग आहे. जन्म देणाऱ्यावरच जन्म घेणारा हात उचलतो. तशी स्थिती बांगलादेशची झालेली आहे. पाकिस्तानसोबत आपली युद्धासारखी जी स्थिती झाली होती, म्हणजे आपल्या देशाने तर क्लिअरच केलंय, की ऑपरेशन सिंदूर थांबलेलं नाहीये. ते चालूच आहे. त्यामुळे पाकिस्तानसोबत जरी त्यांनी शस्त्रसंधी केली असली, तरी त्यांचे नेता ज्याप्रमाणे तोंड उघडतात आणि ज्याप्रमाणे अ, मतलब भारताला धमकावण्याचा प्रयत्न करतात, त्याप्रमाणे त्यांची खुमखुमी गेली असं वाटत नाही. दुसरी गोष्ट, IMF कडून त्यांना मिळणारा पैसा, अमेरिकन मिळणारं समर्थन, टर्कीकडनं मिळणारे शस्त्र आणि मग पुन्हा चीन पाठीशी उभा आहे. त्यामुळे एवढं मार खाऊन सुद्धा त्यांचे ते जे माज आलेला जो त्यांचा तो जो चेहरा आहे, तो अजून पाकिस्तानचा तसाचा तसाच आहे. पण संधी केल्यामुळे कमीत कमी आपल्याला एवढं रिलीफ आहे, की आता पाकिस्तान काही दिवस तरी कुरघोडी करणार नाही. परंतु पाकिस्तानच्या बॉर्डरवरनं आतंकी सारखे अतिरेकी भारतात येत आहेत. ज्या दिवशी शस्त्रसंधी झाली त्या दिवशीपासून रोज यात अतिरेक्याला आपण मारतो, या त्यांना जिवंत पकडण्यात आलेलं आहे. लष्कर ए तोयबाची ही लोक आहेत. याचा अर्थ तिथे फॅक्टरी चालू आहे आणि तिथनं लोकांचं पाठवणं पण सुरूच आहे. पाकिस्तान त्याचा फणा उचलल्याशिवाय तो साप जो आहे तो आपल्याला चावायचं सोडणार नाही. पण इकडे जे चिंताजनक जी गोष्ट आहे, ती की चीनी अधिकाऱ्याचं एक प्रतिनिधी मंडळ बांगलादेशच्या दौऱ्यावर आलं आणि त्यांचा मुख्य उद्देश जो होता, तो बांगलादेशमध्ये लालमोनिरहाट नावाचं जी जागा आहे, तिथे एक एअरबेस आहे. तो द्वितीय युद्धात वापरला गेलेला एअरबेस आहे. पण तो अतिशय खालावलेल्या स्थितीत आहे. त्या एअरबेसचं पुनर्निर्माण करण्याचं काम चीन मदत देतंय, अशा बातम्या आपल्या अ, सुरक्षा एजन्सीजना मिळालेल्या आहेत. आता हे जे डेलिगेशन आलं, हे बांगलादेशने इन्व्हाईट केलं होतं. त्याचं फार स्वागत झालं. त्यानंतर त्यांना लालमोनी रहाट या बेसवर घेऊन गेल्यात आलं. त्यांनी तिथलं निरीक्षण केलं. त्यानंतर पुढे तिथे चिकन नेक म्हणून जो एरिया आहे, जो भारताला आणि बांगलादेशला जोडतो, म्हणजे त्या नॉर्थ ईस्टला आणि जोडतो. तर एवढी छोटीशी पट्टी आहे. तिथपर्यंत ते लोकं दौऱ्याला आली. त्यांनी दौरा केला आणि त्यांनी भारतीय जी सीमारेखा आहे, तिथपर्यंत येऊन निगराणी केली चीनी त्या प्रतिनिधी मंडळानी. हे चिंताजनक आहे. कारण त्या एअरबेस पासून भारताची सीमा फक्त 20 किलोमीटर आहे. त्यामुळे आसाम ट्रिब्यून जो आसामचा पेपर आहे, त्यांनी ज्या सुरक्षा एजन्सीच्या सूत्रानुसार ज्या बातम्या दिल्यात, त्या असं आहे, की या एअरबेसवर चीनी लोकांचं प्रतिनिधी मंडळ येणं, पाकिस्तानी लोकांची तिथे दखल असणं, हे भारताला चिंताजनक आहे. त्या एअरबेसवरनं ट्रेनिंग देण्यात येईल पायलट्सना. त्या एअरबेसवरनं आर्मीचे ऑपरेशन्स होतील. त्या एअरबेसवरनं सिव्हिल उड्डाणं उडतील. या सिव्हिल नागरिक उड्डाणासाठी ते ठेवतील. याच्याबद्दल बांगलादेश सरकार चूप आहे. काहीही बोलायला तयार नाही. पण चीनी लोकांचा ज्या हिशोबाने तिथे दौरा होतो आणि चीन जसं त्याच्यात पैसे सुद्धा लावायला तयार आहे, याच्यावरून एक गोष्ट नक्की, की मागे पुढे तो एअरबेस चीन वापरणार का? या पाकिस्तानच्या ट्रेनिंगसाठी पाकिस्तानचे पायलट्स येऊन तिथे ट्रेनिंग घेणार का? असे कितीतरी असंख्य प्रश्न आहेत. याचे उत्तर फक्त युनूस देऊ शकतो. कारण युनूस जेव्हा पासून राष्ट्राध्यक्ष झाले, म्हणजे त्यांनी बांगलादेशचे सूत्र सांभाळले, त्यानंतर लगातार ते भारताच्या विरुद्ध आगच ओकत आहेत. त्यांची मजल इथपर्यंत गेली, की चीन आणि बांगलादेश मिळून आपण नॉर्थ ईस्ट खाऊन घेऊया. म्हणजे नॉर्थ ईस्टला, म्हणजे उत्तरी पूर्व जो आहे भारताचा भाग, 7 सिस्टर जे आपण म्हणतो, आसामच्या वर मणिपूर, नागालँड, कोहिमा, म्हणजे याच्या हिमाचल, सॉरी, अरुणाचल प्रदेशपर्यंत.
हा सगळा भाग जो आहे, ह्या ब्लॉक्ड एरिया आहे, याला समुद्र नाही. याला समुद्र फक्त बांगलादेशमधनंच आहे. त्यामुळे हे यांचं नॅचरल अफिलिएशन आपल्यासोबत आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं. मग त्याच्यावर खूप भारताने ऑब्जेक्शन घेतलं. मग त्यांनी आपले मत वापस सुद्धा घेतले. ही सुद्धा गोष्ट झालेली आहे. त्यामुळे भारताचं आणि त्याची तनातनी, बांगलादेशमध्ये झालेलं गृहयुद्ध, त्या गृहयुद्धानंतर भारतासोबत मैत्रीपूर्ण व्यवहार असणारी सरकार तिथनं गेली. युनूस तिथे टेम्पररी म्हणून आले आणि त्यानंतर युनूसचं ज्या हिशोबाने पाकिस्तानच्या सोबतचं प्रेम वाढलं, चीन सोबत त्याचे संबंध वाढले. कुठेतरी भारताच्या विरुद्ध बांगलादेश सुद्धा त्या पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश असा एक सेमी सर्कल वरनं होतंय का काय, अशी भीती वाटायला लागली. आणि चीन एकत्र एका ठिकाणी म्हणतो, की तो भारताचा मित्र आहे. पण त्याच्या जेवढ्या जे कामं चालू आहेत, ते सगळं भारताच्या विरोधी आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे, की तो जर एअर बेस चांगला डेव्हलप झाला, तर भारताने सुद्धा पूर्णपणे पहिलेच व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि त्या एअर बेसच्या जवळच भारतीय सेनाचं त्रिशक्ती कोरचं मुख्यालय सिलिगुडीला आहे आणि सिलिगुडीमध्ये हासीमारा एअर बेस जो आहे, तिथे रॅफेलचं एक स्क्वॉड्रन पण आहे आणि त्याच्यानंतर हा जो हवाई अड्डा आहे, लाल मोहनी रहाट, ज्याच्यासाठी चीन सारखे दौरे करतंय, तो बिलकुल आपल्या तोफांच्या माऱ्यामध्ये आहे. एवढी तर आपण तयारी करून ठेवली. तिथे रॅफेलचं एक पूर्ण स्क्वॉड्रन ठेवलं, वेळ आलं तर आपण लगेच तिथे हे करू शकतो. पण सर्वात त्रासाची गोष्ट अशी आहे, की उद्या जर चीननी तो हवाई अड्डा जर भारताच्या विरुद्ध वापरायला सुरू केला आणि उद्या हो न हो, चीन आणि भारताचं जर युद्धासारखी स्थिती झाली, अशा वेळेला भारत, पाकिस्तान तिकडे फ्रंट खोलेल. वरच्या बाजूला 3,800 किलोमीटरची जी चीन आणि भारतची जी बॉर्डर आहे, सीमारेखा, तिथे युद्धासारखी स्थिती होईल आणि मग तिथनं वरनं जेव्हा खाली, मी म्हणतो ना असं सेमी सर्कल, इकडे पाकिस्तान, वर चीन आणि इकडल्या बाजूला बांगलादेश. हा बांगलादेशचा एअरबेस जर चीनने वापरायला सुरू केला, तर तो मग भारताला अतिशय म्हणजे अर्धचंद्र असं होऊन भारत असं अटकेल काय? हाच एक विषय आहे चिंताजनक. हालांकी भारताने चीन म्हणजे बांगलादेशला पूर्ण स्वातंत्र्य आहे, की त्यांनी कुठे काय डेव्हलपमेंट करावी. स्वतःच्या देशाचे डेव्हलपमेंट करण्यासाठी तो कुठे एअरबेस उघडू शकतो. परंतु भारतीय सीमेजवळ जर एअरबेस आर्मी ॲक्टिव्हिटीसाठी आणि ते जर चीनच्या ॲक्टिव्हिटीसाठी देत असेल, तर मग भारताने भारताला चिंताचा विषय आणि भारत त्याच्यावर जरूर बांगलादेशसोबत डिप्लोमॅटिक लेव्हलवर गोष्टी करेल. तिकडे चीननी लंकेत सुद्धा पाय पसरवले. म्हणजे वरनं अर्धचंद्र इकडे पाकिस्तान, स्वतः चीन, इकडे बांगलादेश आणि मग खाली दक्षिणेकडे अ, श्रीलंका. तिथे सुद्धा बरंच त्यांनी पाय पसरवले. परंतु चीनच्या कर्जाखाली जितका लंका दबलाय आणि चीन ज्या हिशोबाने तिथं प्रत्येक गोष्ट टेक ओव्हर करते, त्यात थोडंसं चीन तिथे आता सावध झालाय आणि त्यामुळे भारताला तिथे आता चीन जवळ करू लंका जवळ करू इच्छितो. कारण त्यांना एवढं माहीत आहे, भारतासोबत जर ते असले, तर त्यांचं स्वातंत्र्य टिकतं. भारत कधीही मदत करेल, भारत मदत मागेल, भारत कधीही त्यांची स्वतंत्रता हिरावून घेणार नाही. हे भारताचं आतापर्यंतचं जेव्हापासून भारताचा जन्म झाला, तेव्हापासून हे भारताचे प्रिन्सिपल्स राहिलेले आहेत. परंतु चीन हा पहिले कर्ज देतो, कर्जाखाली पूर्ण आपलं तुम्हाला दाबून ठेवतो. त्यानंतर मग तुमच्या तिथे येऊन आपलं वास्तव्य सुरू करतो आणि मग एक दिवस तुम्ही पूर्णपणे चीनच्या कायात जाता आणि मग चीनशिवाय जसं चीन म्हणेल, तसं तुम्हाला करावं लागतं. तुम्ही चीनचे गुलाम होऊन जातात. त्यामुळे लंकानी बऱ्याचशा स्टेप्स घेतल्या, तिथे भारताला सुद्धा ते जागा द्यायला तयार आहे. भारतीय उद्योगपती सुद्धा जात आहेत. परंतु चीनपासनं जर आपल्याला सावध राहायचं असेल, तर आपल्याला बांगलादेश सोबत सुद्धा संबंध नीट करायला हवे. कारण उद्या जर चीन पूर्णपणे बांगलादेश चीनच्या ताब्यात गेला, तर मग भारताला फार मोठी अडचण होईल, असं वाटतं. त्यामुळे ही चिंताजनक एक बातमी होती. मला वाटलं बऱ्याचशा आपण राजकीय बातम्या करतो, बऱ्याचशा आपण पाकिस्तान, काँग्रेस, बीजेपी हे चालूच असतं. पण चीनची ही डेव्हलपमेंट जेव्हा समोर आली, तेव्हा मला वाटलं रोखठोकमध्ये याला घ्यायला पाहिजे. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.